अगं तू नाही आली तर जेलमध्ये टाकतील ना आम्हाला. मग टाकू दे की जा, नाहीतरी असा तुझा काय उपयोग आहे? जावा बघा तो बायकोचा पदर धरून बसलेला असतो. कसा माझ्या पोटाला जन्माला आलाय कुणास ठाऊक. आत्या बायकोचा पदर धरायला असं काय ऐकतात वो माझं? अगं तुझंच ऐकून त्या कंपाऊंडर बरोबर माझ्या नातीचं लगीन करायला तयार झाला. अजून काय ऐकायचंय? ए आजी काय लगीन 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 लावलंय ग? माझं लगीन तेव्हाच होईल ना जेव्हा डॉक्टर सुट्ट्यात. तू चल साक्ष द्यायला. अहो मामी चला साक्ष द्यायला. मी एकदा सुप्रीम कोर्टात नुसता साक्ष द्यायला उभा राहिलो तरी जजनी 4 जण सुटली होती. ए काय तोंड्या गप की जरा. मला त्या कंपाऊंडरला फसावर लटकवायचंय. असं काय बी होणार नाही. अव डॉक्टरांनी काही केलंच नाही तर कोर्ट कशाला शिक्षा करेल त्यांना? ही बघा आत्या, तुम्हाला याचं असेल तर या, नाहीतर राहू द्या. असं बी तुम्ही न आलेलंच बरं आहे आमच्यासाठी. बोलली मधी. एवढ्यांदा मी कोर्टात गेली तेव्हा माझी साक्ष नाही घेतली, माझा अपमान केला. आता हिथं येऊन ते माझ्या हातापाया पडतील ना तेव्हाच मी साक्ष देणार. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. जज साहेब, रेशमाच्या केसमध्ये अजून एका महत्त्वाच्या साक्षीदाराची साक्ष बाकी आहे. मी त्या साक्षीदाराला इथे बोलवण्याची विनंती करते. परवानगी आहे. सरूबाई पाटील हाजीर हो. आज आहे ना त्या कंपाऊंडरचा मुडदाच बसली होते. कोर्टात हे असं शिव्या दिलेला अजिबात चालणार नाही. हा आता मी केव्हा शिव्या दिल्या? अहो एवढी मी म्हातारी झाले पण माझ्या तोंडात एक शिवी नाही. विचारा या लोकांनी. नाम्या मी दिली का कधी शिवी? खरं खरं सांग, नाही तर तुझी लाकडच नदी पोचावते बघ. ऑर्डर ऑर्डर. आजी तुमचं नाव काय झालं? मी तुमचं नाव विचारतेय, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? मला राग आलाय तुमचा. अहो काल मी एवढी आवरून आले होते तेव्हा नाही तुम्ही मला साक्ष द्यायला बोलवलं. आता नाही मी बोलणार तुमच्याशी. हे बघा आजी, मी तुम्हाला इथं साक्ष देण्यासाठी बोलवले, माझ्याशी गप्पा मारायला नाही. आणि जर का तुम्ही काही बोललाच नाही तर आरोपीला शिक्षा कशी होणार? मग हे तुम्हाला 2 दिवसापासूनच कळायला पाहिजे होतं. आता नाही मी देणार साक्ष. हे बघा, तुम्हाला साक्ष ही द्यावीच लागेल. हे पहा, तुम्ही त्यांच्याकडून जबरदस्तीने साक्ष घेऊ शकत नाही. त्यांना जर बोलायचं नसेल तर तुम्ही दुसरा साक्षीदार बोलवा. कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवू नका. अहो हे तुम्हाला कळायला पाहिजे होतं. मला 2 दिवस ताटकळत बसवलं तवा, आता बसा बोंबलत. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. आता नाही जाणार, मला बोलायचंय. आजी काय चालवलंय तुम्ही? तुम्हाला साक्ष द्यायची आहे का नाही? द्यायची साक्ष. तुम्ही अजित कुमार देव यांना ओळखता का? चांगलीच ओळखते मी हे मुडद्याला. अहो मॅडम, हे डॉक्टर नाही कंपाऊंडर आहे, कंपाऊंडर. मला असं झालंय ना की कधी एकदा ह्याला फाशी होती, त्याची किरडी ढासळली त्याची. हे पहा, ही असली भाषा कोर्टात अजिबात चालणार नाही. त्याला काय शिक्षा द्यायची हे मी ठरवेन. मला त्यासाठी तिथं बसवलंय. आजी तुम्हाला खरंच दिसत नाही ना? नाही, ती पोरं नाही का गॉगल घालून शायनिंग करतात ना, त्यासाठी मी घातलाय हा चष्मा. ऑर्डर ऑर्डर. आजी नीट उत्तर द्या. आता ह्या मॅडमचं डोळं फुटल्यागत करतात, त्याला मी काय करू? नीच माणसा, माझ्या रेशमाला तूच गायब केलंस. आता सोडणार नाही मी तुला.
कोर्टाने जरी तुला सोडलं मी सोडणार नाही तुला, जीव घेईन मी तुझा. हे सोडा शिकले मला. चालणार नाही. जर परत कोणी असं केलं तर त्याला दंड ठोठावेन. तुम्ही पुढची प्रोसिजर सुरू करा. आजी हे सगळं घडलं मग तुम्ही घरी का नाही सांगितलं? अहो सगळं मी सांगितलं, पण आमच्या घरची काय ऐकतात वय? त्या कंपाऊंडरनी काय त्यांच्यावर लिंबू फिरवलंय कोणास ठाऊक. एवढी बिघडली ती, त्यांनी माझं दागिनं बी घाण ठेवली ती. त्यांना घातलं नेऊन त्यांना डाबऱ्यात. तुम्हाला सांगते मी, एक मोहनमाळ होती, 5 तोळ्याचा साज होता आणि माझ्या बापाने लग्नात घातलेल्या बिलवर पाटले बी होत्या. तुझा जन्म पण झाला नसेल तवा. प्युअर सोनं होतं. गळ्यात घालून फिरले ना तर गावातल्या सगळ्या बायका जाळ्याच्या. आणि ती जणी आहे ना, तिच्या तर महिनाभर पोटात दुखत होत. तसं बिगर दागिन्याची मी हिरोईनच दिसती, पण ह्यांना काय गरज होती माझा दागिना घाण ठेवायची? ऑर्डर ऑर्डर. इथे घरगुती गप्पा नकोय. आजी, जेवढं विचारलं जाईल तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे बोलती. माझ्या मंजूला पैशाची गरज होती, त्याचाच गैरफायदा घेतला यांनी. ह्या कंपाऊंडरनं तिला 2-3 वेळा खुरीत बोलावलं होतं, पण ती रडत रडतच बाहेर पडली. आहो साहेब, तुम्ही अजयंचं काय ऐकताय? अहो त्यांचं वय झालंय. अहो मीच उपचार करत होतो यांच्यावर. काही बरळतात यांना वेळ लागलाय. तू येडा, तुझा बाप येडा, तुझं मड बसवलं, तुझा भिताडा सांग मला येडी म्हणतो वय. तुझा मुडदाच बघ गाडते आता नेऊन चांगला. तुझी किरडी ठासाळली तुझी. बघितलं जज साहेब, अहो यांचं डोकं ठिकाणावर नाहीये. तुम्ही साक्षीदाराला आवरा जरा. हे काय चाललंय? हे कोर्ट आहे, इथे असली भाषा अजिबात चालणार नाही. प्लीज आजीना घेऊन जा प्लीज. त्याची किरडी ठासाळी त्या कंपाऊंडरची. त्याचं मड बसवलं लवकर, त्याचं लवकर. ही सगळी माणसं गेली आणि ह्योच लय शहाणा. त्याला घातला घेऊन त्याला डाबऱ्यात लवकर. त्याच्या पालखीचा निघाला धूर. ह्यो लय शहाणा आहे. खूर करतोय त्या करतोय मोडदा. ऑर्डर ऑर्डर. डॉक्टर डॉक्टर लवकर हे घ्या. डॉक्टर मला ना लय भ्या वाटतंय बघा. तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. तू सांगाड तिथेच का सोडून आली? तुझ्यामुळे मी अडकणार आहे आता. हाय का? तुम्ही जेलमध्ये असता मग तो सापळा कुणीतरी बाहेरच्यानीच काढला असणार आहे ना. हे पोलिसांना कळलं असणार आहे बघा. आणि त्यात दिव्या मॅडमला माझ्यावर संशय बी आलाय. काय संशय आलाय म्हणजे? अहो कोर्ट सुटल्यानंतर त्या मला बाजूला घेऊन गेल्या होत्या आणि विचारत होत्या, तू डॉक्टरची पार्टनर तर नाही ना, तू या सगळ्यात सामील तर नाही ना. लय काय काय प्रश्न विचारत होते बघा. डिंपल मूर्खस का तू? तू सांगाड तिथे सोडून येण्याची काय गरज होती? डॉक्टर, अहो पोलिसांच्या गाडीचा आवाज आला, मी काय करायला पाहिजे होतं? तिथंच थांबायला पाहिजे होतं का? मी जर तिथंच थांबली असते ना तर मला पोलिसांनी पकडून नेला असतो. लय सारे प्रश्न विचारले असते आणि मी सगळं सांगितलं बी असतं बघा. पण तुमचं नशीब चांगलंय समजा, मी तिथनं पळ काढला लवकर. माझ्या बाबतीत पोलिसांना काही सांगितलं तर त्याचे परिणाम काय होतील माहिती आहे ना? मला काही येड लागले का? तुम्ही फसणं म्हणजे मी आपण फसणार ना? नाही डॉक्टर. काय झालं? काय केलं तिला तू? काय रडते? काही नाही साहेब, मी जेलमध्ये ना ते तिला बघवत नाहीये म्हणून रडते ती. डिंपल नको काळजी करू. अगं मी काहीच केलं नाहीये ना. मी नक्की सुटेन. मी निर्दोष आहे. नको काळजी करू. हातात काय आहे तुझ्या?
साहेब साहेब आमचं डॉक्टर लय चांगले हो. अख्ख्या गावाला आमच्या डॉक्टरांची लय गरज आहे. प्लीज तुम्ही त्यांची काळजी घ्या साहेब प्लीज. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.